पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे आणि या शेतकऱ्यांची बाजू न्यायालयामध्ये ॲडव्होकेट असीम सरोदे हे लढवणार आहेत। आपण बघतोय की जे प्रस्तावित विमानतळ होतं पुरंदरमध्ये त्याला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। तुम्ही कायदेशीर बाजू लढवणार आहेत, काय मुद्दे? शेतकऱ्यांची बाजू जी आहे ती त्यांच्या हक्काच्या संदर्भात आहे, त्यांच्या अस्तित्वाच्या संदर्भात आहे आणि त्यांचा विमानतळाला विरोध नाही। त्यांचं म्हणणं आहे की विमानतळाचं जे लोकेशन आहे ते तुम्ही बदललं पाहिजे, कारण की सुपीक अन्नधान्यासाठी योग्य असलेली जमीन, अत्यंत दर्जेदार असलेली जमीन विमानतळाखाली घेऊन गाडून टाकू नये असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यांचं जीवन आणि उदरनिर्वाहाचं एकमेव साधन जर शेती असेल तर थोडेफार पैसे देऊन त्यांच्या जीवनाचं पुनर्वसन होऊ शकत नाही आणि त्यामुळे दुसरीकडे विमानतळ करण्यासाठी जागा असताना यापूर्वी 2 ठिकाणी विमानतळ प्रस्तावित गेलं हेच विमानतळ आणि नंतर अचानक पुरंदरवर फायनलायझेशन का झालं याच्याबद्दलची काही माहिती मिळत नाही। जनसुनवाई झालेली नाही, पर्यावरणावर काय आघात होणार त्याचं मूल्यांकन झालेलं नाही। राज्यामध्ये बायोडायव्हर्सिटी बोर्डच नष्ट करून टाकण्यात आलेला आहे, त्यामुळे बायोडायव्हर्सिटी संदर्भातल्या अहवालांची प्रतीक्षा अजून आहे। एन्व्हायरमेंट क्लिअरन्स जे आहे ते मिळवताना जी जनसुनवाई घ्यायची असते ती जनसुनवाई यांची कोणाची झाली नाही। तर मग कोणत्या कायदेशीर प्रक्रिया ते करत आहेत? म्हणजे लोकांनी कायदेशीर वागायचं आणि सरकारने जे पाहिजे ते बेकायदेशीर वागायचं असं चालणार नाही। त्यामुळे पर्यावरणाची याचिका म्हणून लोकांचा महत्त्वाचा विषय म्हणून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये सध्या केस दाखल केलेली आहे। आवश्यकता वाटली तर या संदर्भात उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात सुद्धा भांडण्याची लोकांची तयारी आहे, कारण की मुद्दा त्यांचा केवळ त्यांच्यापुरती मर्यादित नाही, तर भ्रष्ट मार्गाने एखाद्या जमिनीची निवड करणं आणि तीच जागा आम्हाला पाहिजे असा बालहट्ट सरकारने करणं हे योग्य नाही। कोणाकोणाला यामध्ये प्रतिवादी करण्यात आले? याच्यामध्ये पर्यावरण मंत्रालय, त्यानंतर विमानतळ प्राधिकरण, राज्य सरकार, MPCB आणि वन मंत्रालय अशा सगळ्यांना प्रतिवादी करण्यात आलं। सर, असं म्हटलं चाललं की जवळपास 75% शेतकऱ्यांची या विमानतळासाठी भूसंपादनासाठी परवानगी आहे। नाही बघा, सातत्याने सरकारी नेते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्री हे सगळेजण मिळून एक षडयंत्र करत आहेत। पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा गैरवापर करून त्यांच्यावर दबाव आणून त्यांना खोटी माहिती प्रसारित करण्यासाठी सांगितलं जात आहे की आज सांगायचं की 60% शेतकऱ्यांची मिळाली, उद्या सांगायचं 75% शेतकऱ्यांची परवानगी मिळाली, नंतर काही दिवस जाऊ द्यायचे म्हणजे आता 85% शेतकऱ्यांची परवानगी मिळालेली आहे। आता सगळेजण हे जी काही नुकसान भरपाई देणार त्यासाठी मान्य झालेले आहे, अशा खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत। हे शेतकरी याच्यासाठी तिथे जमलेले आहेत की त्यांनी कोणीही परवानगी दिलेली नाही हे सांगण्यासाठीच ते जमलेले आहेत। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पापामध्ये सहभागी न होता त्यांचं व्यवस्थापकीय काम चांगल्या पद्धतीने करावं अशी आमची त्यांना विनंती आहे। ते होते ॲडव्होकेट असीम सरोदे। हे पुरंदर येथे या ठिकाणी विमानतळ होणार आहे त्या विमानतळाला तेथील स्थानिक शेतकरी जे आहेत ते विरोध करताना पाहायला मिळतात। बीड जर्नलिस्ट हर्षद मुजुमदारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।